ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. सकाळच्या धावपळीत आपण नाश्ता करतो आणि पूजा उरकतो. वास्तविक पाहता हे नेमके उलट केले पाहिजे. नाश्ता उरकला पाहिजे आणि देवपूजाही केली पाहिजे. मात्र वेळेचे गणित न जुळल्याने देवाच्या द्वारी उभा क्षणभरी अशी आपली स्थिती असते. माऊलींनी आपली अवस्था जणू काही आधीच ओळखून ठेवली होती. मात्र त्याचा सांगण्याचा उद्देश या अभंगात असा आहे की देवासमोर सर्वस्व अर्पण करून क्षणभरी जरी तुम्ही शांत चित्ताने उभे राहिला तरी मुक्ती मिळेल. पण तो क्षण आपल्याला गाठताच येत नाही. आलाच तरी चित्त मात्र स्थिर ठेवता येत नाही. अशातच उभ्याने केलेली पूजा देवांपर्यंत पोहोचत तरी असेल का, याचा शास्त्राला धरून घेतलेला धांडोळा. सनातन धर्मात उपासनेचे अनेक नियम सांगण्यात आले आहे. प्रत्येक नियमाला विशेष महत्त्व देखील आहे. जसं की देवपूजा ही शांतपणे जमिनीवर मांडी घालून बसतच ही केली पाहिजे. पण जागेच्या अडचणीमुळे अनेकांचे देवारे आता भिंतीवर लटकलेले, गॅस, टेबल, स्टूलचा आधार घेऊन ठेवलेले दिसतात आणि देवासमोर उभे राहून झटपट पूजा ही उरकली जाते. पण तसे करणे शास्त्राला अमान्य आहे. मग पूजा करायची तरी कशी? तर आजही अनेक लोक उभे राहून देवी देवतांची पूजा करतात. धार्मिक नियमानुसार उभे राहून पूजा करू नये. देवासमोर आसन मांडून त्यावर मांडी घालून बसावे आणि शांत चित्तेने पूजेत मन गुंतवून देवाचे स्तोत्रपठण आणि पूजा ही करावी. त्यानंतर घरात जागेची अडचण किंवा वयोमानानुसार आपल्याला खाली बसता येत नाही म्हणून देवघर भिंतीवर लटकवणे योग्य नाही. देवघर जमिनीवरच असले पाहिजे आणि पूर्व पश्चिम दिशेला ठेवले पाहिजे. देवघराचे पावित्र्य राखले जाईल अशा बेताने देवघराचा कोपरा निवडला पाहिजे आणि देवासमोर आसन मांडूनच देवपूजा ही केली पाहिजे असे शास्त्र सांगते. जागेअभावी भिंतीवर देवघर लटकवले असेल तर ते तसे न ठेवता भिंतीला जोडून कठडा करून घ्यावा आणि त्यावर देवघर हे ठेवावे. पण देवघराला मात्र लटकू नये. उपासनेला मात्र जमिनीवर आसन घेऊनच बसावे. उभे राहून पूजा करणे अयोग्य मानले जाते. त्यामागे मुख्यतः शास्त्रीय कारण देखील आहेत. जसे की देवघरातील मूर्ती, निरंजन, दिवा यांचा वापर करताना जर कोणाचा धक्का लागला आणि हातातील मूर्ती वस्तू जमिनीवर पडल्या, भंग पावल्या तर आपल्या श्रद्धेलाही धक्का बसतो. मनात शंका, कुशंका येतात आणि देवाची आरती करताना हातात तामण असेल किंवा दिवा असेल आणि अचानक तोल गेला तर जमिनीवर पडू शकते. कापडी सामान असेल तर वस्तू पेट घेऊ शकते. हे अपघात टाळण्यासाठी देवपूजा ही बसूनच केली पाहिजे. देवपूजा ही मुळातच देवासाठी नसून ती आपले मन स्थिर व्हावे, शांत व्हावे, आपण दिवसभर प्रसन्न राहावे यासाठी असते. त्या क्षणी देवाशी संवाद घडावा हा त्यामागचा मेन उद्देश असतो. आपल्या मनात शेकडो विचार सुरू असतात, त्यावर बंद म्हणून स्तोत्रपठण करायचे असते. देवपूजेचे उपचार विधी देखील चित्त एकाग्र करण्यासाठी असतात. देवपूजेची सुबक मांडणी, रांगोळी, फूल, उदबत्ती हे पाहता आपल्या मनाला प्रसन्न वाटते आणि मन शांत होऊन देवाच्या चरणाशी लीन होते. म्हणून देवपूजा शांतपणे करावी आणि एका जागी बसूनच करावी हेच योग्य आहे आणि शक्यतो आपले देवघर हे आग्नेय कोपऱ्यात असावे. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.